नमस्कार मैत्रिणींनो, संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण सुंदर अशी बॅकनेक ब्लाऊज डिझाईन. सगळ्यात आधी मेजरमेंट पाहून घेऊ. 14 इंच टोटल उंची आहे, 15 इंच मार्जिन घेऊन कटिंग केलेलं आहे. चेस्ट साईज 38 आहे, त्यामुळे 5.5 इंच शोल्डर आणि 1.25 इंच आर्मोल घेतलेला आहे. गळा रुंदी इथे 2.25 इंच घेतलेले आहे, डीप नेक आहे म्हणून, आणि शोल्डरसुद्धा कमी घेतलेला आहे. वरच्या बाजूने 2.25 इंच, खालच्या बाजूने 2.5 इंच असं मार्किंग करून घेतलं आहे. त्यानंतर हा बॉक्स आखून घेतला आहे. आता इथे सिंपल मी अगोदर पान गळ्याचा आकार देणार आहे. त्यासाठी वरच्या बाजूने खाली 3 इंच, म्हणजेच शोल्डरच्या बाजूकडून 3 इंच खाली, आणि मग या पद्धतीने पानाचा नॉर्मल आकार देऊन घेतलेला आहे. इथे मी विदाऊट कॅनव्हास ही ब्लाऊज डिझाईन बनवणार आहे. आता सुरुवातीला हा पानाचा आकार मी व्यवस्थित कट करून घेते. आता कटिंग करून घेतल्यानंतर मेन ब्लाऊजचं कापड घ्यायचं आहे. हे मेन ब्लाऊजचं कापड उलटी सुलटी बाजू बघून घ्यायचे आहे. सुईच्या बाजूकडून अस्तरचं कापड या मेन ब्लाऊजच्या कपड्यावरती ठेवून घ्यायचं आहे. आता इथे पानगळ्याचा आकार चेंज होऊ नये म्हणून मी तुम्हाला एक टिप्स सांगते. आपण वरच्या बाजूने सुरुवात करतो आणि मग पानगळ्याचा आकार फाकल्यासारखा होतो, तर तो होऊ नये म्हणून तुम्ही अर्ध्यापासूनही शिलाई सुरू करू शकता. म्हणजे आकार जिथं दिलेला आहे तिथून सुरुवात करूया. आज आपण इथे मधल्या भागातूनच शिलाई मारून घेऊया. पानाचा आकार आहे तिथे शिलाई मारली आहे, त्यानंतर दुसऱ्या बाजूनेही शिलाई मारली. शिलाई मारताना एकसारखं मार्जिन ठेवायचं आहे. तुम्ही 1/4 इंच घ्या किंवा त्यापेक्षाही कमी घ्या. फक्त शिलाई मारताना एकसारखं मार्जिन ठेवलं की ब्लाऊजचा जो गळ्याचा आकार आहे तो चेंज होत नाही. तर आता राहिलेल्या बाजूलाही मी शिलाई मारली. ही शिलाई थोडीशी खाली घेतली तरी चालते, म्हणजे जिथं ओपन राहिलेला आहे शिलाईचा भाग तिथे धागा निघत नाही. त्यानंतर दोरा इथे कट करून घ्यायचा आहे. पिन काढून घ्यायचे आहेत आणि गळ्याचा जो आकार आहे, मध्ये मेन ब्लाऊजचं कापड आहे तो कट करून घ्यायचा आहे. आता मधलं कापड कट केल्यानंतर सेंटरला जो आकार आहे तो व्यवस्थित येण्यासाठी सेंटरला जिथं टोक आहे तिथे व्यवस्थित कट देऊन घ्यायचा आहे आणि साईडला सुद्धा छोटे छोटे कट द्यायचे आहेत. नंतर अस्तरचं कापड आतमध्ये फोल्ड करून अगदी व्यवस्थित फिनिशिंगसह शिलाई मारायची आहे. शिलाई मारताना आतलं अस्तरचं कापड आणि बाहेरचं ब्लाऊजचं कापड व्यवस्थित पाहायचं आहे. तर हे पहा, या पद्धतीने अगदी अस्तरचं कापड जर आतमध्ये गेलेलं असेल तर ते थोडं हाताने व्यवस्थित करून घ्यायचं आणि मग कडेवरती व्यवस्थित दाबटीप देऊन घ्यायची आहे. या पद्धतीने पूर्ण गळ्याला व्यवस्थित दाबटीप देऊन झाली. आता इथे पानगळ्याचा आकार पाहू शकता किती छान आलेला आहे. त्यानंतर साईडला जे अस्तर ओपन आहे, ज्यावरती आपण परफेक्ट कटिंग केलेले आहे, त्या अस्तरच्या सर्व बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं आहे. आता त्यानंतर रेग्युलर ब्लाऊजला जसे टक्स घालतो त्या पद्धतीने टक्स घालून घ्यायचे आहे. शिलाई मार्जिन सोडून मध्य भाग काढून मग टक्सची उंची घ्यायची आहे. आता इथं मी टक्सची उंची 4.5 इंच घेतलेली आहे. पानगळ्याचा सेप आहे आणि हेवी साईज आहे थोडीशी, त्यामुळे 4.5 इंचचं मी इथे टक्स घेतलेला आहे. दोन्ही बाजूने व्यवस्थित टक्स घालून घेतले. आता इथे कमरपट्टी बनवायची आहे. कमरपट्टी बनवण्यासाठी 1.25 इंच रुंद कमरपट्टीची रुंदी आणि जेवढी कमरेची लेंथ आहे तेवढी पट्टी बनवून घेतली. त्यानंतर ब्लाऊजच्या वरच्या बाजूने ही कमरपट्टी ठेवून घ्यायची आहे. पण त्याआधी आता आपण इथे जो सेंटरला डिझाईन बनवणार आहे तर ती पाहूया. तर सुरुवातीला मी साईडला गळ्याच्या बाजूने बरोबर 1-1 इंचाचं मार्जिन घेऊन या पद्धतीने मार्किंग करून घेतलेलं आहे. तुम्ही हवा तसा इथे आकार देऊ शकता, पण मी पानाचाच वरच्या बाजूने आणि खाली मात्र थोडासा चौकोन असा आकार देणार आहे. आणि मध्ये आपल्याकडे जे काटाचा भाग उरलेला आहे त्यापासून सुंदर थोडीशी डिझाईन बनवणार आहे. तर त्यासाठी आता दोन्ही बाजूने मार्किंग करायचं आहे. एका बाजूने मार्किंग केल्यानंतर अशा पद्धतीने ब्लाऊज उलटून घ्यायचा आहे, म्हणजे हे मार्किंग दुसऱ्या बाजूने उलटलं जातं आणि डबल मार्किंग करण्याची गरज पडत नाही. तर आता मार्किंग करून झाल्यानंतर जो काटाचा भाग उरलेला आहे तोही व्यवस्थित घ्यायचा आहे आणि जेवढा आपल्याला काटाचा भाग वापरायचा आहे तेवढा कट करून घ्यायचा आहे किंवा त्यापेक्षा अर्धा इंच एक्स्ट्राचा ठेवायचा आहे. आता इथे आपण बो बनवणार आहोत, त्यासाठी मी सुरुवातीला आतल्या बाजूने अस्तर जोडून घेते. आता अस्तर जोडताना अस्तरवरती जे काटाचा भाग आहे तो उलटा ठेवून दोन्ही बाजूने शिलाई मारली. त्यानंतर कडेवरती दाबटीपसुद्धा देऊन घ्यायची आहे, म्हणजे बो व्यवस्थित बनेल.
आणि फिनिशिंगसुद्धा व्यवस्थित येईल. साईडचा जो ओपन भाग आहे तिथे आपण लेस लावणार आहे, त्यामुळे तिथे फिनिशिंगची काही गरज येणार नाही. तर पहा, या पद्धतीने बो बनवून घ्यायचा आहे. सेंटरला व्यवस्थित जेवढ्या बसतील तेवढ्या प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत आणि हे शिलाई मशीनवरती एकदा शिलाई मारून घ्यायची आहे. अगदी सेंटरला घ्यायचं आहे. त्यानंतर इथे ब्लाऊजचं छोटी पट्टी घेऊन त्याला प्लेट घेऊन मध्ये पट्टी बनवून घ्यायची आहे. तर पहा, अंदाजे मी इथे 1.5 इंच रुंदीची पट्टी घेतली, त्याला फोल्ड करून शिलाई मारली. त्यानंतर छोट्याशा स्क्रूड्रायव्हरच्या मदतीने ही पट्टी पलटून घेतली, म्हणजे फिनिशिंग येईल. ह्या पट्टीला धागे निघणार नाही. आणि मग ही पट्टी हे जे बो बनवलेलं आहे त्याला गुंडाळून घ्यायची आणि अगदी खेटून ह्याला शिलाई मारायची आहे. एक्स्ट्राचं कापड कट करायचं आहे. आता त्यानंतर मध्ये जो सेंटर आपण पानाचा आकार दिले होता तिथे बरोबर चॉकने मार्किंग करून हा जो बोचा शिलाईचा भाग आहे तो बरोबर सेंटरला ठेवायचा आहे आणि साईडने व्यवस्थित या प्लेट्स पुन्हा एकदा सेट करून घ्यायच्यात. आणि मग जे मार्किंग केलेला चौकोनी आपण आकार दिलेला होता त्या आकारावरती पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची आहे. दोन्ही बाजूने सेम त्याच पद्धतीने करायचं आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे. फक्त इथे प्लेट्स आहेत या व्यवस्थित करून घ्यायच्यात, कमी जास्त होऊ द्यायच्या नाहीत. त्यानंतर इथेही शिलाई मारून घ्यायची आहे. तर पहा, या पद्धतीने सेंटरचा पार्ट तयार झाला आहे. तर आता ही जी लेस आहे, हे जे बो बनवलेला आहे त्याच्या अगदी व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. ते धागे निघणार नाही या पद्धतीने ही लेस ठेवायची आहे. आता ही वेल आहे त्यामुळे दोन्ही बाजूने व्यवस्थित वरच्या बाजूनेच ही वेल लेस दिसेल म्हणून या पद्धतीने मी कट करून मेजरमेंट घेऊन लेस लावलेली आहे. म्हणजे एका बाजूने खाली आणि एका बाजूने वरती असं न दिसं म्हणून हे मेजरमेंट घेतलं आहे आणि दोन्ही बाजूने सेम पद्धतीने लेस लावून घेतलेले आहे. त्यानंतर दोन्ही बाजूला लेसच्या कडेने शिलाई मारून घ्यायची आहे, म्हणजे लेस प्रॉपर ब्लाऊजला लागली जाते आणि नंतर ती लेस उचकत नाही. इथे आता लेस लावून झाल्यानंतर मी कमरपट्टी बनवून घेतलेली आहे. त्यानंतर आतला जो पानाचा आकार आहे तिथंही आपण लेस लावून घ्यायची आहे. इथे छोटी असेल तर छोटी लेस लावू शकता, पण मला छोटी लेस मॅचिंग मिळाली नाही म्हणून मी जी होती वेल लेस तीच इथे लावलेली आहे. आणि इथंही सेम त्याच पद्धतीने अगदी फिनिशिंगसह लेस लावायची आहे आणि नंतर पुन्हा आतल्या बाजूने सुद्धा म्हणजेच लेसच्या दोन्ही बाजूने सुद्धा शिलाई मारून घ्यायची आहे, म्हणजे ही लेस उचकत नाही. तर या पद्धतीने ब्लाऊजची डिझाईन तयार झालेली आहे. त्यानंतर आता आपण इथे बनवणार आहोत सुंदर लटकन. तर इथे सिंपलच लटकन ब्लाऊजला लावून घेणार आहे. पानगळा असो किंवा मटका गळा, इथे नॉड लावणं आणि लेस लावणं गरजेचं असतं, त्यामुळे गळ्याचा आकार उठून दिसतो. तर आता मी दोन्ही पण सिंपलच नॉड इथे घेतलेले आहेत आणि लटकनसुद्धा सिंपलच बनवलेले आहे, रेग्युलर जसं बनवतो तसं. तर हे पहा, अशा पद्धतीने दोन्ही लटकन बनवून घेतले. आता लटकन लावताना सुद्धा शोल्डरच्या बाजूकडून मेजरमेंट किती घ्यायचं तेही माहीत असायला हवं. कमी जास्त झालं तर पूर्ण आकार चेंज होतं. शक्यतो पानगळा आणि मटका गळा किंवा कुठलाही गळा असला तरी 3 इंचावरतीच गळ्याच्या बाजूकडून खाली मार्जिन घ्यायचं आणि मग इथे लटकन लावून घ्यायचं. पण जर शोल्डर जोडलेलं असेल, जोडून झालेलं असेल तर 2.5 इंच घ्यायचं आणि शोल्डर जोडलेलं नसेल तर इथे 3 इंच घ्यायचं. कारण मेजरमेंट 2.5 इंचाचं आहे, पण आता इथं शोल्डर जोडलेलं नाही म्हणून 1/2 इंच ओपन आहे. शोल्डर जोडल्यानंतर हे बरोबर 1/2 इंचावरच नॉड लागली जाते. तर या पद्धतीने मी दोन्ही बाजूने व्यवस्थित नॉड लावून घेतलेले आहेत. तर पहा, सुंदर अशी पानगळा ब्लाऊज डिझाईन विथ बो अशी ब्लाऊज डिझाईन आपली तयार झालेली आहे. आता तुम्हाला ही ब्लाऊज डिझाईन आवडली असेल तर कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया उद्याच्या नवीन अशाच छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.